नमस्कार. उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच जणांना पालकची भाजी खायला आवडत नाही आणि लहान मुलंसुद्धा खायचा कंटाळा करतात. त्यासाठी मग चमचमीत अशी पालकची भाजी बनवून खाऊ घातलीत तर परत कधीच पालकची भाजी खायचा कंटाळा येणार नाही. तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर सुरुवातीला कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल घालायचे. तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातले आहेत. दोन्हीही फुलून वर आलं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. तर सगळ्या साहित्याची लिस्ट जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. सोबतच 1 सुक्की लाल मिरची घातलेली आहे. तर आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घातलेले आहेत. तर कांदा जो आहे तो चांगला रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत. तर त्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कांदा जो आहे तो थोडासा रंग बदललेला आहे. आता या स्टेपला 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. त्यानंतर सगळं एकत्रित 1 मिनिटभर तरी परतून घेणार आहोत. फक्त थोडासा रंग बदलला की लगेच यामध्ये अर्धी वाटी टोमॅटोची प्युरी घालायची. प्युरी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग अर्धा चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालू शकता. तर आता काय करायचं आहे, टोमॅटोचं सगळं पाणी जे आहे ते आटेपर्यंत हा मसाला परतून घेणार आहोत. बाजूला थोडंसं तेल दिसायला सुरुवात झाली की यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर सुरुवातीला अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तिखटाचे प्रमाण हे कमी जास्तसुद्धा करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि शेवटी पाव चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळे मसाले हे व्यवस्थित परतले जावेत यासाठी यामध्ये 1 वाटीभर पाणी घालूयात. पाणी घातल्यानंतर मसाला जो आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. तर मसाला परतून होईपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. त्यासाठी इथे मी अर्धी पालकची जुडी चांगली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. पालकमध्ये अजिबात पाणी शिल्लक राहू द्यायचं नाही आहे. तर याची फक्त काळजी घ्यायची आहे. तर आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता यामध्ये बेसन पीठ घालूयात. तर त्यासाठी इथे मी 4 टेबलस्पून इतकं बेसन पीठ घातलेलं आहे. नंतर गरजेप्रमाणे आणखी 2 टेबलस्पून इतकं बेसन पीठ घातलेलं आहे. सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. पालकचं जे पाणी आहे त्यामध्येच पीठ भिजवून घेतलेलं आहे. याचा एकसारखा असा गोळा करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. तर हे बाजूला ठेवून एका चाळणीला तेल लावून घेऊयात आणि तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे गोळे करून घेऊयात. जसं आपण कोफ्ते बनवतो त्याचप्रमाणे याचे गोळे तयार करायचे आहेत आणि तेल लावलेल्या चाळणीवर एक एक करून ठेवून दिले आहेत. तर याच पद्धतीने सगळे गोळे तयार होईपर्यंत एका बाजूला मसालासुद्धा छान असा परतला गेला आहे. तर आता यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचे. एकदा व्यवस्थित असं ढवळून घेतलं की मध्यम आचेवर उकळी आणायची. तर बघू शकता 1 उकळी आलेली आहे. तर आता ही चाळणी या कढईवर ठेवून यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर लो फ्लेमवर 7 ते 8 मिनटं हे गोळे उकडून घ्यायचे आहेत. याला वेगळं उकडून घ्यायची गरज पडत नाही. पाहिजे तर तुम्ही हे गोळे तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता. तर साधारणतः 8-1 मिनिटांनी झाकण काढून बघूयात. आता ही चाळणी बाजूला काढून घेतलेली आहे. हे सगळे गोळे एक एक करून या तयार रश्श्यामध्ये घालूयात. गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं तरी एकत्र शिजवून घेऊयात. 5 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त असं भाजीला तेल सुटलेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी ही आपण अशीच ठेवणार आहोत. खूप जास्त पातळ नको आणि खूप जास्त दाटसरही नको. तर या स्टेपला गॅस बंद करून तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता. एकदम मस्त लागते ही पालकची भाजी. तर एकदा करून बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.